आपल्याला पॅरेंट्स बोलतात की तुमचा 10th नंतरच गोल फिक्स झाला पाहिजे. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही तुमचं म्हणजे कुठल्या एजला गोल फिक्स केला होता? आणि असं कंपल्शनच आहे का आपलं 10th झाल्यानंतरच आपल्याला गोल फिक्स करायचा? तो असं कधी पण होऊ शकतो ना, म्हणजे आता एखाद्याचा 12th नंतर होऊ शकतो किंवा मग तो जॉब करायला लागला त्यावेळेस गोल फिक्स होऊ शकतो. गोल सेटिंग इज मच नीडेड ॲक्टिव्हिटी इन आवर लाईफ. बट आपले ध्येय, आपले उद्दिष्ट वेळोवेळी चेंज होऊ शकतात. म्हणजे 10वीला ठरवलेला माझा गोल होता की डॉक्टर व्हायचं, पण माझ्या लाईफमध्ये मी डॉक्टर झालो नाही. करेक्ट. 12वी नंतर मी असं ठरवलं की मला MSc इन मॅथमॅटिक्स करायचं आणि चांगला प्रोफेसर व्हायचं आहे. तो गोल माझा 13वीला बदलला. 13वीला मला कम्प्युटर सायन्स घेतला. आता मला असं वाटलं की मी खूप चांगला प्रोग्रामर होणार आहे, आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष मी त्या गोलवरती काम केलं आणि मी प्रोग्रामर झालो. त्याच्यानंतर मी गोल केला की मला अमेरिकेला जायचं आहे. मी अमेरिकेला गेलो. त्यानंतर माझा गोल मी ठरवलं की मला अमेरिकेमध्ये स्वतःची कंपनी चालू करायची. तेही मी केलं. त्याच्यानंतर बोर झालो आणि मला असं वाटलं की नाही, आता मला परत इंडियामध्ये जायचं आहे आणि आपल्या लोकांसाठी काही करायचं आहे. पैसा काही कामाचा नाही आहे. परत गोल बदलला. पारेगावमध्ये आलो. आता पारेगावमध्ये पहिल्यांदा असं वाटलं की इथे IT चा वर्कफोर्स तयार करूया. पण बऱ्याचशा लोकांकडे बघून असं जाणवलं की बऱ्याचशा लोकांना IT मध्ये इंटरेस्ट नाही, पण त्यांना बाकीच्या संधी हव्या आहेत. त्यासाठी आपण काय करू शकतो? परत गोल बदलला. गावगोठा सुरू झाला. सो गोल इज नॉट अ कॉन्स्टंट थिंग, इट्स ऑलवेज चेंजिंग. ओके. आणि तो तुम्ही ठरवायचा आहे. इतर तुमचा गोल कधीच सेट करू शकत नाही. आय थिंक की तुमचे गोल हे तुम्ही ठरवले पाहिजे, आणि ते गोल ठरवताना 3 गोष्टी माझ्या मते खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही जे काही ध्येय ठरवले, तुम्हाला स्वतः आतून वाटतं का ते सक्सेस होऊ शकतं? म्हणजे तुमचा त्या गोलवरती असलेला विश्वास किंवा त्याच्याबद्दल असलेला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला 100% वाटत असेल की ते सक्सेस होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये पडा. आणि ते वाटलं पण पाहिजे. तुम्ही स्वतः तशी एनर्जी किंवा तसे मॅग्नेटिक फील्ड तुमच्या अवतीभोवती तयार केले पाहिजे की ते 100% सक्सेस होणार आहे. दुसरी गोष्ट, तो गोल मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागतं, काहीतरी ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात. आणि त्या का होत नाहीत ॲक्टिव्हिटी? म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर प्रोग्रामर बनायचं आहे, तर तुम्हाला जावा शिकणं किंवा रिॲक्ट शिकणं किंवा अँग्युलर शिकणं गरजेचं आहे. पण काही मुलं करतच नाही, होतच नाही. का होत नाही? कारण तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जी आहेत, ज्या तुम्हाला सांगत असतील की नाही रे, जावाला काही डिमांड नाही, आपण रिॲक्ट शिकूया, किंवा जावा स्क्रिप्टला काही डिमांड नाही, आपण AI शिकूया. असे सांगणारे खूप आहे अतिभोवती नमुने. ते तुमचा कॉन्फिडन्स कमी करत असतात. ते तुम्हाला कारणं देत असतात की तुम्ही ही गोष्ट का नाही करू शकत. सो हे जे कारणं देण्याचा प्रकार आहे ना, तो तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट ॲनालाइज केला पाहिजे की तुम्ही ते कारणं का देत आहेत. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल आपण बऱ्याच पुस्तकांमध्ये, बऱ्याच इन्फ्लुएन्सरकडून ऐकतो. पण ते नथिंग इज इम्पॉसिबल का आहे, तर त्याला हे जोडलं पाहिजे की जो माणूस म्हणतो आहे नथिंग इज इम्पॉसिबल, किंवा मी ही गोष्ट ठरवली, मी 100% करणार आहे, तर तो त्याच्यासाठी ती एनर्जी तयार करतो आहे का आजूबाजूला. आतून पहिल्यांदा वाटलं पाहिजे की मी ही गोष्ट करणार आहे. दुसरी गोष्ट, त्याला जे कारणं देतो आपण 4-5 प्रकारची कारणं देतो की यार नाही, मी एवढा हुशार नाही ही गोष्ट करायला, बरोबर की नाही? तर हे चुकीचं कारण आहे. म्हणजे असं कोणीच जन्मजात हुशार नसतो, तो मेहनत करूनच हुशार झालेला असतो. सो माझी बुद्धी नाही आहे किंवा मी हुशार नाही हे कारण होऊ शकत नाही एखादी गोष्ट करण्याचं. तुम्ही जर ठरवलं आजपासून की मला ही गोष्ट शिकायची आहे, तर तुम्ही शिकून करू शकता. सो पहिलं कारण आपण देतो ते म्हणजे माझी बुद्धी नाही आहे, मी हुशार नाही. हे कारण विसरून जा. नोबडी इज बॉर्न इंटेलिजंट. दुसरं कारण देतो की यार माझी तब्येत बरोबर नाही, मला त्रास होतो आहे, मला लवकर उठायला होत नाही आहे. हेल्थचे कारणं, बरोबर नाही? बरेच लोक देत असतील की सर मला बसायला होत नाही, खुर्चीत बसून त्रास होतो आहे. तर बरेच लोक आपल्या म्हणजे हे कुठल्याही गोल सेटिंगमध्ये ही गोष्ट चुकतात की ते कारणं आणत असतात. तिसरं कारण असतं की नाही, अरे मी अजून लहान आहे, किंवा मी खूप माझं वय झालं, आता मी हे नाही करू शकत. वयाचं कारण आपण बऱ्याचदा देतो की नाही, मला हे जमणारच नाही, मी अजून तेवढं मोठं नाही झालो आहे. करेक्ट. तर हे आपण तिसरं कारण देतो. आणि चौथं कारण आपण सगळ्यात कॉमन आहे, म्हणजे मला लक चांगला नाही रे, बरोबर की नाही? खूप मुलं बोलत असेल, नाही रे, नाही मार्क्स पडले, लकच चांगला नव्हता यावेळेस. तर आपण नेहमी हे 4-5 कारणं शोधत असतो. वय नाही, बुद्धी नाही, लक नाही, किंवा माझ्याकडे पैसे नाही, असे कारणं देऊन आपण आपल्या मनाला हे समजावत असतो की आपण ते ठरवलेलं गोल का नाही अचीव करू शकत. त्याच्यामुळे हे 4 कारणावरती कट मारत चला नेहमी. हे कारणच नाही आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कितव्या वर्षी प्रेसिडेंट झाला US चा? सो डोनाल्ड ट्रम्पने त्यांचं करिअर कधी सुरू केलं आहे? 65-70 वयानंतर. त्यानंतर ते प्रेसिडेंट झालेत. बराक ओबामा कधी प्रेसिडेंट झाला अमेरिकेचा? 38व्या, 40व्या, 42व्या वर्षी काहीतरी. त्यांनी ते प्रेसिडेंट झाले, त्यांनी ते सोडलं, आता ते एक चांगली नोकरी पण करतायत. म्हणजे
देर इज नो एज ऑफ युअर प्रोफेशन. जर तिथे असं सांगितलं असतं की नाही, बराक ओबामा इज नॉट परफेक्ट टू बी अ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, ही हॅज टू बी 55 इयर एज्ड, तर बराक ओबामाला त्या वयामध्ये प्रेसिडेंट होता आलं नसतं. किंवा ट्रम्पला असं सांगितलं असतं की तुमचं वय एवढं जास्त झालं आहे की तुम्ही प्रेसिडेंट होण्याच्या लायक नाही आहात, तर ट्रम्प कधीच प्रेसिडेंट झाले नसते. सो देर इज नो एज ऑफ युअर प्रोफेशन ऑर युअर प्रोफेशनल सक्सेस. त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे कारणं असू शकत नाही. मी आजारी आहे, मला बरंच वाटत नाही, लई कसं तरी होतं आहे, बरोबर की नाही. ते कसं तरी होतं आहे ते तुम्हाला मागे टाकत असतं कुठेतरी, राईट. सो हा दुसरा मुद्दा आहे तुमच्या गोलपर्यंत न पोहोचण्याचा, की तुम्ही कारणं शोधत असतात. आणि तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे भीती. तुम्हाला आतून वाटत असतं की हे मला जमणार नाही. आता आमच्याकडे एक प्रोजेक्ट चालू आहे ज्याची डेडलाईन आहे 27 जानेवारी. सगळे लोक असे आहेत की ते घाबरलेले आहेत की कसं होणार. मी सॅटर्डे काम करत आहेत, संडे काम करत आहेत, रात्री 12 वाजेपर्यंत बसलेले असतात. प्रत्येकाला आतून ही भीती आहे की हा प्रोजेक्ट, पण ते काय टार्गेट आहे त्यांचं 27 तारीख. मी त्यांना हे सांगतो 27चं सोडा, आज संध्याकाळपर्यंत आपण काय करणार आहे त्याचा विचार करा. आणि आजचं जर आपण कंप्लीट केलं, उद्या आणखी एक संध्याकाळपर्यंत काहीतरी कंप्लीट करू. आपण एक एक स्टेप पुढे चाललो आहे. म्हणजे जी भीती वाटते ना 27ची, ती डोक्यात ठेवायचीच नाही. तुम्ही आज काय ॲक्टिव्हिटी करताय, आज किती पुढे जात आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाला ही भीती असते की यार सरांनी सांगितलं आता तुम्हाला डेटा सायन्समध्ये काम करायचं, पण डेटा सायन्स तर बरेच मुलं सांगतात ते खूप अवघड आहे, त्या मुलांचं ऐकणं सोडून द्या. तुम्हाला आतून भीती वाटते की मला जमेल की नाही, तर हे विचार करा की कोणीही करू शकतं, कोणालाही जमेल, फक्त मेहनत करण्याची गरज आहे. ह्या भीती डोक्यातल्या काढल्या ना की ऑटोमॅटिकली तुम्ही ठरवायचं आहे एक एक स्टेप आपण पुढे कसं जातो. कोणी जन्मजात भीती घेऊन येतो का? म्हणजे कोणी असलं की हे घाबरलेलं बाळ तयार झालं आहे, हे खूप खुश बाळ तयार झालं आहे, आपण कधी असा विचार करतो का? कधीच नाही. जन्मजात बाळ तयार होतं ते रडतंच, कॉमन आहे ते. सो आपण त्याला कधीच कॅटेगराईज करत नाही की हॅपी चाइल्ड, क्राईंग चाइल्ड वगैरे वगैरे वगैरे, राईट. पण ते कसं जनरेट होतं, आपण जेव्हा जेव्हा पुढे पुढे जात असतो की मला याची भीती वाटते, मला हे वाटते, तर ती भीती नेहमी डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आणि भीतीला पर्याय काय? कृती. जर तुम्ही ठरवलं की मला ह्या गोष्टीची भीती वाटते, पण ती भीती घालवण्यासाठी जर तुम्ही सांगितलं की मी जर हे केलं तर मला थोडा थोडा कॉन्फिडन्स, विश्वास येत जाणार आहे आणि मग माझी कृतीतून ती भीती गायब होणार आहे, तर तुम्ही 100% ती गोष्ट करू शकता. सो ह्या 3 गोष्टी मीही नेहमीच लक्षात, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा आम्ही इथे भूमिपूजन केलं, मी इथे नव्हतो, म्हणजे बाप कंपनीचं इथे खडक होता 3 वर्षापूर्वी. जेव्हा भूमिपूजन झालं त्या दिवशी इथेच आमच्याच गावातले लोक रस्त्यावरती बसून बोलत होते, हे पोरगं येडं झालं आहे म्हणे, याला काही माहिती आहे का, याचा पैसा वाया जाणार आहे, असं कुठं शक्य आहे का इथं IT कंपनी तयार होणं. म्हणजे हे मी त्या लोकांकडून किंवा बाकीच्यांकडून बरंच ऐकले की अरे हा असं म्हटला, तो तसं म्हटला. जर मी घाबरलो असतो की यार लोक सपोर्ट नाही करत, हे होणारच नाही आहे शक्य, तर मी हे करू शकलो असतो का? नाही. तर मी माझी ती भीती होती, त्या भीतीचा कधी विचारच केला नाही. मी म्हटलं आपण बांधकाम करूया, इनॉग्रेशन करूया, मुलांना आणूया, त्यांना शिकवूया, त्यांना इंटरनल प्रोजेक्ट्सवरती टाकूया, नंतर मग त्यांना क्लायंटला टाकूया, मग कंपन्यांकडे जाऊया, मग कंपन्या आणूया. मी माझ्या स्टेप्स क्लिअरली ठरवल्या होत्या आणि त्या स्टेप्स फक्त मी फॉलो केल्या. माझ्या टीमलाही सांगितलं की आपल्याला एवढ्या स्टेप फॉलो करायच्या. बाहेरचं जग काय बोलतो आहे, ते आपल्याबद्दल काय निगेटिव्ह बोलतं, या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. आणि त्या स्टेपने आम्ही पुढे गेलो. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याकडे 200 मुलं आली, त्याच्यानंतरच्या त्या मुलांना आम्ही ट्रेन केलं. त्यावेळेस एवढा बाहेर बबाल केला होता लोकांनी, किंवा एवढं बाहेर सांगितलं होतं की हे शक्यच नाही आहे, हे लोक फ्रॉड करत आहेत, कोणीच कोणाला 100% जॉब देऊ शकत नाही. म्हणजे लोकांनी तो बाहेरून प्रेशर आणायचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्याची भीती कधीच वाटली नाही, कारण आमचे गोल सेट होते की ह्या स्टेपला आपल्याला हे करायचं आहे. दुसऱ्या वर्षी मुलांना इंटरनल प्रोजेक्ट्स करताच आले पाहिजे, तिसऱ्या वर्षी ते क्लायंटच्या प्रोजेक्टवरती गेलेच पाहिजे, चौथ्या वर्षी आपल्याकडे कंपन्या आल्या पाहिजे. आपण तिथपर्यंत पोचलो आहे. हे जर छोटे छोटे गोल आम्ही ठेवले नसते आणि पहिल्या वर्षी ज्या केसेस कंपनीवरती झाल्या किंवा बाहेर लोक जे निगेटिव्ह बोलत होते त्यांचं जर ऐकून आम्ही घाबरलो असतो आणखी, तर बाप कंपनी असती का आज? नाही. तर भीतीला पर्याय आहे कृती, आत्मविश्वासाला पर्याय आहे तुमच्या आजूबाजूंच्या निगेटिव्ह गोष्टींचं न ऐकणं, आणि एखादा गोल 100% सक्सेसफुल करण्यासाठी तुम्ही त्यात एक्सक्युजेस देणं, कारणं देणं जर बंद केलं, तुम्ही 100% या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होणार आहात. दॅट्स व्हॉट इज ऑल अबाउट गोल सेटिंग.